नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले, त्यांना शिक्षा मिळणारच. पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका. विधेयक मंजूर न झाल्याबद्दल मागितली देशातील महिला वर्गाची माफी. काँग्रेस, तृणमूल, द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूणहत्या केल्याचा मोदींचा आरोप. वडगाव पान दत्तधाम दरबारचा भोंदू गजाळ. भोंदू राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 3 आरोपी अजूनही फरार. पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता. पोटाचा आजार दूर करतो, लग्नही जमवतो. बीडमधील तरुणाला संगमनेरच्या भोंदू गडगेनं हजारोंना फसवलं. युवकाकडून तब्बल 22,000 रुपये उकळल्याची माहिती. शिरूर पोलीस ठाण्यासमोर पुन्हा 2 गटात वाद. दोन्ही गट आमनेसामने, काही जण जखमी. वादाचं कारण अद्याप स्पष्ट. महिला आरक्षणाला पाठिंबा सांगत प्रत्यक्षात विरोध. इंडिया आघाडीचा दुटप्पीपणा. नीलम गोरेंचा हल्लाबोल. इंडिया आघाडी विरोधात शिवसेना महिला आघाडीचं मुंबईत आंदोलन. चंद्रपुरातील इंदिरानगरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड. गोमांस आणि गोवंश जनावरांसह 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींना अटक. पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी. चोरीला गेलेला 18 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश. चोरीच्या गुन्ह्यात 5 आरोपींचा समावेश. 5 पैकी 4 महिला आरोपी. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर. तापमान 43 अंशावर. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या वेळेत तातडीनं बदल. आता शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेतच भरवली जाणार. महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष आणि कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रामदासजींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण. दौंड तालुक्यातील पाटस येथे हिंदू संमेलनाचं आयोजन. संमेलनाला मोठ्या संख्येनं महिला आणि ग्रामस्थ उपस्थित. सकल हिंदू समाजाच्या वतीनं संमेलनाचं आयोजन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.